सर, या सर्व प्रकरणाबाबत आपल्याकडे काही पुरावे आहेत? आपण आता स्पष्ट केलं त्याबद्दल. हो, जरूरच मी सांगू इच्छितो की आपल्याकडे जे पुरावे आहेत आणि जे आपल्याकडे खुलासे दिलेले आहेत, त्याच्यानंतर जो गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचे निवेदन दिलेलं आहे आपण, हे सर्व प्रकारचे आपल्याकडे तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यानंतर त्याला आपण दिलेले जे पैसे आपण आरटीजीएस थ्रू जे दिलेले आहेत त्याचे आपल्याकडे स्टेटमेंटच्या थ्रू आपण पूर्णपणे ते पाहू शकतो की आपण किती तारखेला त्याचे पैसे आपण त्याला परत वापस केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचे जो मेल आहे त्या मेलनुसार तुम्ही पाहू शकता बरोबर, त्याचं आपण त्याला तसं इंटिमेशनही दिलेलं होतं की तुमचे पैसे तुम्हाला परत करण्यात येतात. आणि या सगळं पूर्णपणे आपल्याकडे दस्तावेज पूर्णपणे त्याचे आपल्याकडे आहेत. म्हणजे आतापर्यंत जो घटनाक्रम घडलेला आहे त्याच्या संदर्भात जे काही लागणारे कायदेशीर पुरावे आपल्याकडे पूर्णपणे आहेत. फक्त मेलवर आलेल्या या प्रती आहेत की या व्यतिरिक्त पण? नाही, ह्या आपण मेलवर घेतलेल्या, ह्याच्या आपल्याकडे हार्ड कॉपी ओरिजिनल आहेत. हे आपल्या बँकेचं स्टेटमेंट आहे जिथून आपण त्याला पैसे परत दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण कॅन्सलेशन झाल्यानंतर त्याला आपण जे पैसे त्याला वापस देऊन टाकलेले आहेत त्याचा आपल्याकडे तो प्रूफ आहे.